नमस्कार। मी तुमच्यासाठी ताज्या कैरीचे ताजे लोणचे कसे बनवायचे 2-3 महिने ते जवळपास टिकतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून जास्त दिवस टिकू शकतं। तर हे झटपट होणारे लोणचं कसं बनवायचं हे मी माझ्या आज रेसिपीमधून तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूया लोणच्याची रेसिपी। त्यासाठी मी कैऱ्या घेतल्यात, त्या कैऱ्या स्वच्छ धुवून सुकून घेतलेल्या आहेत बघा ह्याप्रमाणे। आता त्याची देठं काढून आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि कोय बाजूला करून घ्यायची आहे। तर याप्रमाणे मी त्याला कापून घेत आहे बघा। याप्रमाणे दोन्ही बाजूला कापून घेतलं आहे आणि देठाचा भाग पण कापून घेतला आहे आणि त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहे। अशा प्रमाणे आपण बारीक पीसेस केले की ते चांगले मुरतं आणि झटपट होतं। झटपट बघा याप्रमाणे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया। शक्यतो काचेच्या भांड्यात काढून घ्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात, पण शक्यतो काचेच्या भांड्यात काढला तर जास्त चांगलं आहे। आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून मी त्याला 1 तासासाठी ठेवून देणार आहे बघा। हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि 1 तासासाठी ठेवून देऊया। आता आपण 1 तासानंतर त्याला पाहूया। 1 तासानंतर मी फोडणी करायला घेतली आहे। एका भांड्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतले आहे आणि 1.5 चमचे मोहरी घातलेली आहे आणि ती तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यामध्ये मेथीदाणे घातले आहेत मी आणि मोहरी बारीक करून मिक्सरला घेतली, ती 1.5 चमचे टाकली आहे। हिंग 1 टीस्पून टाकलं आहे आणि हळद टाकली आहे आणि ते तेल आपलं थोडंसं थंड झाल्यावर मसाला आणि हळद टाकायचं आहे। मसाला जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं घ्यायचं आहे। मी 2 टीस्पून मसाला घेतलेला आहे, लाल मसाला आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपण त्या कैरीमध्ये टाकून घेणार आहोत बघा याप्रमाणे आणि व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला 1-2 दिवसासाठी झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं मुरलं जाईल ते आणि मग ते आपण वापरू शकतो। आणि त्याला चव येण्यासाठी आपल्याला 1 चमचा गूळ पावडर टाकली आहे मी। तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर गूळ पावडर टाका, नाहीतर गूळ किसून टाका बघा। याप्रमाणे त्याला आपण झाकून 1-2 दिवसासाठी ठेवून देणार आहे। याप्रमाणे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। याप्रमाणे ताजे लोणचं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।